नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण HCF अँड LCM म्हणजेच मसावी आणि लसावी या घटकाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. HCF म्हणजे काय तर द ग्रेटेस्ट अमॉंग द कॉमन फॅक्टर्स ऑफ द गिवन नंबर्स इज कॉल्ड द HCF और GCD ऑफ दोज नंबर्स. मसावी म्हणजे काय तर दोन संख्यांच्या सामायिक विभाजकांपैकी सर्वात मोठा विभाजक म्हणजे मसावी होय. त्याचा लॉंग फॉर्म जर आपण पाहिला तर महत्तम सामायिक विभाजक. या ठिकाणी विभाजक हा शब्द आहे पहा, कन्फ्युजन होतं बऱ्याच जणांचं की महत्तम साधारण किंवा सामायिक विभाजक आहे का विभाज्य आहे, तर या ठिकाणी विभाजक असतो शब्द. HCF द प्रोडक्ट ऑफ कॉमन प्राईम फॅक्टर्स. हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. पुढे उदाहरण सोडवत असताना आपल्याला याचा वापर होणार आहे. मसावी म्हणजे काय तर सामायिक अवयवांचा गुणाकार. फक्त सामायिक अवयवांचा गुणाकार त्या दोन संख्यांमधील किंवा 3 असतील 4 असतील त्या संख्यांमधील सामायिक अवयव जे आहेत त्यांचा गुणाकार म्हणजे त्या दोन संख्यांचा मसावी होय. तर आता आपण मसावी काढण्याच्या काही पद्धती पाहूया. पहिली पद्धत आहे फॅक्टोरायझेशन मेथड. तिला आपण विभाजक पद्धत म्हणतो. तर या पद्धतीनुसार काय असतं तर सर्वप्रथम आपण एक उदाहरण त्या दोन किंवा त्या तिन्ही पद्धतींद्वारे सोडून पाहूया. आपल्याला प्रश्न विचारलेला आहे फाइंड द HCF ऑफ 8 अँड 12 म्हणजेच 8 व 12 यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे. तर काय करायचं आहे, सर्वप्रथम आपण या विभाजक किंवा अवयव पद्धतीनुसार 8चे आपल्याला विभाजक लिहायचे आहेत. म्हणजे काय तर 8 या संख्येला कोणकोणत्या संख्यांनी भाग जाईल ते सर्व, 8 नेमकं कोणकोणत्या संख्यांनी डिव्हिजिबल आहे ते सर्व आपल्याला लिहायचे आहेत. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे तर 8चे विभाजक, पहिला विभाजक कोणत्याही संख्येचा 1 असतो. नंतर 2 आहे, 8चे विभाजक लिहितोय मी 2. नंतर 8ला भाग जाणारी संख्या आहे 4. 4 ने 8ला भाग जातो किंवा 8 इज डिव्हिजिबल बाय 4. त्यानंतर जर आपण निम्म्यापर्यंत आलो किंवा हाफ पर्यंत आलोय आपण तर त्यानंतर तोच अंक असतो, म्हणून आता लिहिणार आहे मी 8. तर हे झाले आपले फॅक्टर्स ऑफ 8 किंवा 8चे विभाजक. आता आपण 12चे विभाजक लिहून घेऊ किंवा फॅक्टर्स ऑफ 12. तर सर्वप्रथम त्या संख्येला 1ने भाग जातोच. त्यानंतर दुसरा विभाजक आहे 2 की ज्याने 12ला भाग जातो. त्यानंतर आपण पाहिलं तर 3 ने सुद्धा भाग जातो. आपण मागच्या भागामध्ये डिव्हिजिबिलिटी टेस्टचा अभ्यास केला, त्यानुसार आपण सांगू शकतो की या 2 अधिक 1 3 बेरीज 3 होते, म्हणून या संख्येला 3 ने भाग जातो. त्यानंतर या संख्येला 4 ने सुद्धा भाग जातो, 4 त्रिक 12. नंतर 6 ने भाग जातो, 6 दुने 12 आणि आपण अर्ध्यापर्यंत आलोय तर त्यानंतर फक्त 12 असणार आहे. तर अशा प्रकारे आपण 8चे आणि 12चे विभाजक लिहून घेतले. यामध्ये कॉमन फॅक्टर्स किंवा सामायिक विभाजक आता आपल्याला शोधायचे आहेत. तर पाहूया. या ठिकाणी 1 आहे, इथे 1 आहे, तो लिहून घेतला. त्यानंतर इथे 2 आहे, इथे सुद्धा 2 आहे, तो लिहून घेतला. पुन्हा जर पाहिलं तर या ठिकाणी 4 दिसतोय आणि या 12च्या विभाजकांमध्ये सुद्धा 4 आहे, म्हणून तोही लिहून घेऊया. तर आता पुढे जर पाहिलं आपण तर आपल्याला कॉमन फॅक्टर किंवा सामायिक विभाजक त्याच्यामध्ये दिसत नाहीये. मग अशा वेळेस आता आपण हे जे कॉमन लिहून घेतलेले आहेत याच्यामध्ये H म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणून आपल्याला किंवा महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा म्हणून आपण हे जे आपले सामायिक विभाजक आलेत याच्यातला जो मोठ्यात मोठा आहे तो आहे आपला HCF. म्हणून या ठिकाणी मी म्हणतो HCF किंवा मसावी बरोबर किती आहे तर 4 आहे. ही झाली आपली विभाजक किंवा अवयव पद्धत. आता अजून दुसरी एक पद्धत आपल्याला पाहायची आहे, ती आहे मूळ अवयव पद्धत किंवा प्राईम फॅक्टोरायझेशन मेथड. तर आता मूळ अवयव पद्धतीनुसार आपल्याला काय करायचं असतं तर आधी जे दिलेल्या संख्या आहेत यांच्या आपल्याला प्राईम फॅक्टर्स शोधायचे असतात. मग शोधण्याची पद्धत आहे पहा,
सर्वप्रथम आपण लहान अंकापासून सुरुवात करूया. या 8ला भाग जातो 2ने, म्हणून मी 2 गुणिले 4 हा पहिला भाग केला. त्यानंतर पुन्हा आपण जर पाहिलं तर 2 गुणिले हे लिहून घ्यायचं आणि नंतर या 4चे पुन्हा भाग करायचे आहेत. त्याचे भाग होतात 2 गुणिले 2. याचा अर्थ आपण 8चे मूळ अवयव पाडलेले आहेत 2 गुणिले 2 गुणिले 2. आता 12चे मूळ अवयव पाडूया आपण. सर्वप्रथम 2 गुणिले मला 6 अशी त्याची फोड करता आली. पुन्हा जर आपण पाहिलं तर हा 2 गुणिले आहे जशाचा तसा लिहिला आणि आता हा जो 6 आहे याचे आपण 2 भाग करूया. म्हणजे पुन्हा त्या 6ला 2ने भाग जातो म्हणून 2 गुणिले 3 हे लिहून घेतलं. जर आपण चेक करून पाहायचं आहे आपलं बरोबर आहे का. 2 दुने 4, 4 दुने 8 म्हणजे आपण जी फोड केलेली आहे किंवा मूळ अवयव आपण पाडलेले आहेत ते बरोबर आहेत. 3 दुने 6, 6 दुने 12 याचा अर्थ हे सुद्धा बरोबर आहे. आता याच्यामध्ये आपल्याला कॉमन शोधायचं आहे. हे जे आपण प्राईम फॅक्टर्स केलेले आहेत याच्यामध्ये कॉमन शोधायचं आहे. तर कोणते कोणते कॉमन आहेत पाहूया. तर या ठिकाणी 2 आहे शेवटच्या ओळीत. आता हे जे शेवटचे आहेत मूळ अवयव याच्यातून कॉमन शोधायचं आहे. या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी सुद्धा 2 आहे, तर तो मी लिहून घेतो 2 गुणिले. पुन्हा या ठिकाणी 2 आहे, येथे सुद्धा 2 आहे, तोही लिहून घेतला. आता या ठिकाणी 3 दिसतोय आणि यामध्ये इथे 2 आहे आणि इथे 3 आहे म्हणजे कॉमन नाहीयेत तर ते लिहायचे नाहीत. आता जे कॉमन होते ते घेतले आणि त्यांचा आपण काय केलेला आहे गुणाकार. इथे आपण सूत्रामध्ये लिहिलं होतं की सामायिक अवयवांचा गुणाकार. मग हे जे सामायिक अवयव आहेत त्यांचा गुणाकार येतो 4. म्हणून आपण म्हणणार आहोत की याचा HCF किंवा मसावी किती आहे 4. मी मुद्दाम एकच उदाहरण घेतलं की त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की या पद्धतीने सुद्धा आपण मसावी 4 आलेला आहे. दुसऱ्या पद्धतीने सुद्धा 4 आला. आता आपण पाहणार आहोत एक व्हर्टिकल मेथड. म्हणजे ही मूळ अवयव पद्धतच आहे किंवा प्राईम फॅक्टरायझेशन मेथडच आहे ही सुद्धा, परंतु ही जी आहे ती उभ्या मांडणीने आपण करणार आहोत. उभ्या मांडणीने किंवा व्हर्टिकल मेथड. मग सर्वप्रथम काय करायचंय उदाहरण तेच आहे. 8 आणि 12 यांचा आपण मसावी काढतोय. 8 आणि 12 लिहून घ्यायचं आहे. या पद्धतीने लिहायचं आहे. आता 8 आणि 12. आता दोघांना भाग जाईल अशी संख्या शोधायची आहे. ती संख्या लहानापासून आपण शोधूया. आधी आपण सवय लावून घेऊ की आधी 2ने भाग देऊन पाहायचा, त्यानंतर 3ने, नंतर 4ने, अशा पद्धतीने आपण पुढे जायचं आहे. मग आधी आता 2ने भाग देऊन पाहतो मी. 2ने भाग जातो का, तर दोन्ही संख्यांना 2ने भाग जातो म्हणून मी 2 चोक 8 आणि 2 सक 12 अशा पद्धतीने मी पहिला टप्पा केला. त्यानंतर पुन्हा 4 आणि 6 आलाय तर मी तोच विचार करणार आहे की या दोघांना भाग जाईल अशी संख्या शोधायची आहे. पुन्हा सुरुवात करूया आपण 2ने. 2ने दोघांना भाग जातोय का, तर हो जातोय, म्हणून आपण देऊ 2 दुने 4 आणि 2 त्रिक 6. आता विचार करायचा आहे की या दोघांना भाग जाईल अशी संख्या आपल्याकडे आहे का, तर या दोघांना भाग जाणारी फक्त एकच संख्या आहे ती म्हणजे 1. परंतु 1 सोडून असा आपण विचार करूया की या दोघांना भाग जाईल अशी आपल्याकडे संख्या नाही. मग इथपर्यंत सोडवायचं आहे. इथपर्यंतचा जो भाग आहे तो म्हणजे आपला HCF असतो, म्हणजे 2 गुणिले 2 बरोबर 4 किंवा मसावी असतो. जोपर्यंत दोन्ही संख्यांना भाग जातोय तोपर्यंतचे जे विभाजक आहे त्यांचा गुणाकार म्हणजे मसावी. या ठिकाणी सुद्धा आलेलं आहे उत्तर आपलं 4. अशा प्रकारे आपण मसावी काढण्याच्या 3 पद्धतींचा अभ्यास केला. एक म्हणजे विभाजक किंवा अवयव पद्धत, दुसरी आहे मूळ अवयव पद्धत आणि तिसरी ही मूळ अवयव पद्धतच आहे परंतु आपण व्हर्टिकल मेथड किंवा उभ्या मांडणीने आपण करणार आहोत. आणि हीच सर्वात सोपी पद्धत म्हणून आपण प्रत्येक उदाहरण आता पुढचे आपण ह्याच पद्धतीने सोडवणार आहोत. ही पद्धत आपल्याला HCF काढायला तर उपयोगी आहे, त्याचबरोबर LCM साठी सुद्धा म्हणजे लसावी काढण्यासाठी सुद्धा ही पद्धत आपल्याला उपयोगात येणार आहे. तर पाहूया अजून पुढे आपण लसावी बद्दल माहिती पाहूया. चला तर पाहूया लसावी म्हणजे काय. LCM, द लोएस्ट ऑफ द कॉमन मल्टिपल्स ऑफ द गिवन नंबर्स इज कॉल्ड द LCM ऑफ दोज नंबर्स. लसावी म्हणजे काय, तर 2 संख्यांच्या सामायिक विभाज्यांपैकी. आता या ठिकाणी विभाज्य हा शब्द आलेला आहे. पहिल्या आपण मसावी जो पाहिला त्यामध्ये शब्द होता विभाजक आणि या ठिकाणी विभाज्य असा शब्द आहे.
पुन्हा एकदा सांगतो व्याख्या. दोन संख्यांच्या सामायिक विभाज्यांपैकी सर्वात लहान विभाज्यास लघुत्तम सामायिक विभाज्य असं म्हणतात. आता उदाहरणांच्या द्वारे आपण समजून घेऊया. लसावीचं सूत्र किंवा लसावीसाठी आपण एक फॉर्म्युला आहे. तर लसावी किंवा एलसीएम साठी आपण प्रोडक्ट ऑफ कॉमन फॅक्टर्स इंटू द प्रोडक्ट ऑफ नॉन कॉमन फॅक्टर्स. लसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार. आता तुमच्या लक्षात आला असेल या ठिकाणी जो शब्द आलाय सामायिक अवयवांचा गुणाकार. आपण आत्ताच माहिती पाहिली HCF बद्दल किंवा मसावी बद्दल. तर मसावी म्हणजे काय होता, सामायिक अवयवांचा गुणाकार. म्हणजे मी या सूत्रामध्ये लसावी बरोबर सामायिक अवयवांचा गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार असं सूत्र आहे. तर यामध्ये मी या ठिकाणी मसावी शब्द सुद्धा वापरू शकतो, कारण मसावी म्हणजे काय असतो, सामायिक अवयवांचा गुणाकार. LCM इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ कॉमन फॅक्टर्स इंटू द प्रोडक्ट ऑफ नॉन कॉमन फॅक्टर्स. या ठिकाणी प्रोडक्ट ऑफ कॉमन फॅक्टर्स हा जो शब्द आलेला आहे किंवा याबद्दल आपण HCF लिहू शकतो, कारण HCF म्हणजे काय असतो तर प्रोडक्ट ऑफ कॉमन फॅक्टर्स असतो. म्हणजे आपण जर गरज पडली एखाद्या उदाहरणामध्ये दिलेलं असतं प्रोडक्ट ऑफ कॉमन फॅक्टर्स म्हणजे HCF दिलेला असतो आणि त्यावेळेस द प्रोडक्ट ऑफ नॉन कॉमन फॅक्टर्स आपल्याला विचारतात किंवा हेही माहिती असतं आणि आपल्याला LCM विचारतात. अशा प्रकारे हे आपण लक्षात ठेवूया की लसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार आणि सामायिक अवयवांच्या गुणाकाराच्या जागेवर आपण गरज पडल्यास मसावी हा शब्दही लिहू शकतो. आता आपल्याला ज्या पद्धतीने आपण मसावी काढण्याच्या 3 पद्धती पाहिल्या त्याच प्रकारे आपल्याला आता लसावीच्या देखील 3 पद्धती पाहायच्या आहेत. पहिली पद्धत आहे मल्टिपल्स मेथड किंवा विभाज्य पद्धत. आता यामध्ये काय असतं तर सर्वप्रथम आपण पाहू की मल्टिपल्स मेथड यामध्ये आपल्याला 12चे विभाजक किंवा मल्टिपल्स ऑफ 12 लिहून घ्यायचे आहेत. हे दोघं एकच आहे, मराठी आणि इंग्रजी, त्याच्यामुळे मी पुढे या पद्धतीने लिहिणार आहे. मल्टिपल्स ऑफ 12 किंवा 12ने विभाज्य संख्या. आता थोडक्यात मागच्या भागामध्ये आपण काय पाहिलं तर 12चे आपण विभाजक पाहिले होते. आता या ठिकाणी आपल्याला 12ने विभाज्य म्हणजेच काय तर 12 या संख्येला 12 या संख्येने कोणकोणत्या संख्यांना भाग जाईल, म्हणजेच 12, 24, 36 म्हणजेच थोडक्यात 12चा पाढा. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 चौक 48, 12 पंचे 60, 12 सकम 72 या पद्धतीने हा पाढा पुढे जाणार आहे. त्याच पद्धतीने 18चा सुद्धा आहे. 18 1 18, 36, 54, 72 हा पाढा सुद्धा असाच कंटिन्यू पुढे जाणार आहे. आता मी जास्त का नाही लिहिलं तर या ठिकाणी आपल्याला लहान शोधायचा असतो, म्हणजे तो तर आपला पहिलाच मिळणार आहे म्हणून आपण पाढा जास्त पुढे जात नाही. तर त्याच्यातला आपल्याला एक जरी कॉमन मिळाला तर तोच आपला लसावी असणार आहे किंवा LCM असणार आहे. तर पाहूया या दोघांमध्ये आता आपल्याला कॉमन शोधायचे आहेत. कॉमन मल्टिपल्स. तर कॉमन मल्टिपल्स मध्ये जर आपण निरीक्षण केलं तर या ठिकाणी आलेला 36 आणि या पाड्यात सुद्धा आलेला आहे 36, तो आपण लिहून घेतला. त्यानंतर दुसरा जर पाहिला आपण तर 72. तुमच्या लक्षात आलं असेल की जर पहिला मल्टिपल जर 36 आहे तर या ठिकाणी जो आहे तो 36चा टेबल तयार होणार आहे किंवा 36चा पाढा येथे तयार होईल. 36 दुने 72 या पद्धतीने पुढे पाढा तयार होणार आहे. आणि आपल्याला काय शोधायचं आहे तर आपल्याला शोधायचं आहे लसावी. आणि लसावी कसा प्रश्न होता या ठिकाणी फाइंड द LCM ऑफ 12 and 18 म्हणजे आपल्याला LCM शोधायचा आहे. तर LCM म्हणजे काय तर जो सर्वात लहान आहे विभाज्यांपैकी जो सर्वात लहान आहे तो म्हणजे आपला लसावी असणार आहे. सामायिक विभाज्यांमध्ये जो सर्वात लहान आहे तो म्हणजे लसावी होय. आता हेच उदाहरण आपण मूळ अवयव पद्धतीने कसं सोडवता येईल ते पाहूया किंवा प्राइम फॅक्टरायझेशन मेथड या मेथडने आपल्याला हेच उदाहरण सोडवायचं आहे. कोणत्या संख्या दिलेल्या आहेत 12 and 18. तर मग आधी आपण 12चे फॅक्टर्स काढून घेऊया किंवा त्याचे मूळ अवयव आपण शोधूया. तर मूळ अवयव शोधण्याची पद्धत सांगितली आधी 2 गुणिले त्या 2ने आपण आधी भाग देऊन पाहायचा आहे. तर 2 गुणिले 6
पुन्हा मी लिहू शकतो 2 गुणिले 3, तर हे झाले त्याचे मूळ अवयव किंवा प्राईम फॅक्टर. आता दुसरी संख्या आहे 18, त्याचेही आपल्याला या पद्धतीने मूळ अवयव शोधायचे आहेत. म्हणजे 2 गुणिले 9, त्यानंतर मी हे 2 गुणिले असंच लिहून घेतलं आणि या 9चे अवयव काढूया, ते येतील 3 गुणिले 3. थोडक्यात जर आपण पाहिलं तर 3 त्रिक 9 आणि 9 दुने 18, या पद्धतीने आपण दोघांचेही मूळ अवयव शोधून घेतलेले आहेत. आता पुढे काय करायचंय, तर मूळ अवयवां आपण सूत्र पाहिलेलं आहे की प्रोडक्ट ऑफ कॉमन फॅक्टर्स इंटू द प्रोडक्ट ऑफ नॉन कॉमन फॅक्टर्स. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कॉमन फॅक्टर्स लिहावे लागतील. मी पुन्हा एकदा सूत्र लिहितो वाटलं तर LCM इज इक्वल टू कॉमन फॅक्टर्स इंटू नॉन कॉमन फॅक्टर्स. आता कॉमन फॅक्टर्स काय काय आहेत ते शोधून घेऊ आपण आधी. या दोघांमध्ये कॉमन मध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी 2 आलेला आहे, येथेही 2 आहे, तो लिहून घेतला. गुणिले या ठिकाणी 3 आहे आणि इथेही 3 आहे, तोही लिहून घेतला. हे झाले आपले कॉमन. आता जे कॉमन नाहीत दोघात ते म्हणजे नॉन कॉमन, त्याच्यामध्ये काय येणार आहे, हा 2 आहे आणि हा 3 आहे, 2 आणि 3. आता या सर्वांचा जो गुणाकार आहे तो म्हणजे आपला LCM किंवा लसावी. बघूया काय आहे तो लसावी. 2 गुणिले 3, 2 त्रिक 6, 6 दुने 12 आणि 12 त्रिक 36. असा या प्रकारे सुद्धा आपला जो लसावी आहे तो 36 आलेला आहे. आपण लसावीच्या 2 पद्धती पाहिल्या. आता एक म्हणजे मल्टिपल्स मेथड, त्यामध्ये काय करायचं असतं तर दिलेल्या संख्यांचे पाढे लिहून घ्यायचे आहेत आणि त्या पाढ्यांमध्ये जे कॉमन आहेत ते लिहून घ्या आणि कॉमन मधला जो सर्वात लहान आहे तो म्हणजे आपला लसावी असणार आहे. मूळ अवयव पद्धतीमध्ये सुद्धा मूळ अवयव पाडून घ्यायचे आहेत. त्यामध्ये LCM किंवा लसावी म्हणजे काय असतो तर सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार. मग सामायिक अवयव शोधले त्यांचा गुणाकार केला, असामायिक अवयव शोधले त्यांचा गुणाकार केला आणि पुन्हा त्या दोघांचा जर गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे या ठिकाणी 36. आता आपण हेच उदाहरण जी आपली व्हर्टिकल मेथड होती त्या मेथडने करून पाहूया. आपल्याला दिलेल्या संख्या होत्या 12 आणि 18. या 2 संख्यांचा आपल्याला काढायचा आहे LCM किंवा लसावी. तर आपण आता उभ्या पद्धतीने किंवा व्हर्टिकल मेथडने आपण काढणार आहोत. तर सर्वप्रथम काय करायचं आहे, या दोन्ही संख्यांना भाग जाईल अशी संख्या शोधायची आहे. 12 आणि 18 यांना भाग जाईल अशी संख्या शोधायची आहे. शोधत असताना सुरुवात करायची आहे आपण 2 पासून. 2 ने जातोय का, तर हो 2 ने दोघांनाही भाग जातो. 2 12, 2 9 18. आता दोघांनाही भाग गेलेला आहे 2 ने. पुन्हा आता 6 आणि 9 मिळाला आपल्याला. तर या ठिकाणी तोच विचार करायचा आहे, दोन्ही संख्यांना भाग जाईल अशी संख्या आहे का किंवा आपल्याला शोधता येते का, तर दोघांना भाग जाईल अशी संख्या आहे 3. 3 दुने 6 आणि 3 त्रिक 9. आता ह्या ठिकाणी इथपर्यंत आलो. आपण मागे HCF पाहिला, तर HCF मध्ये काय होतं, दोघांना जोपर्यंत भाग जातोय तोपर्यंतचा गुणाकार म्हणजे HCF किंवा मसावी. मग या ठिकाणी आपण विचारलेलं नाही परंतु आपण सांगू शकतो की 2 त्रिक 6 हा झालेला आहे या ठिकाणी मसावी. आता पुढे आपल्याला जायचं आहे लसावीकडे किंवा LCM शोधतोय आपण. तर हे जोपर्यंत शेवटी 1 येत नाही तोपर्यंत आपल्याला सोडवत राहायचं आहे. मग आता 2 आणि 3 दोघांना भाग जाईल अशी कॉमन संख्या जरी नाही तर आपण काय करूया, एकाला भाग देऊ. आता 2 ला भाग जाईल अशी संख्या आहे 2, म्हणून 1 हा 3 जसेच्या तसा खाली घ्यायचा आहे आणि पुढच्या ओळीत पुन्हा आता 1 तर आलेला आहे तो जसेच तसा खाली आणि 3 ला भाग जाणारी संख्या आहे 3. 3 1 3. आता पाहिलं तर आपल्याला दिसेल की शेवटी 1 आलेले आहेत आणि आपण 1 येईपर्यंत भाग दिलेला आहे. तर आता LCM काय असतो, तर या ठिकाणी जेवढे आलेले आहेत या सर्वांचा गुणाकार म्हणजे असतो LCM. मग करूया 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3 म्हणजेच 2 त्रिक 6, 6 दुने 12 आणि 12 त्रिक 36. अशा पद्धतीने आपण ह्या तिसऱ्या मेथडने सुद्धा आन्सर आलेलं आहे आपलं 36.
तर आपण एलसीएम काढण्याच्या सुद्धा 3 पद्धती पाहिल्या. पहिली म्हणजे मल्टिपल्स मेथड किंवा विभाज्य पद्धत. यामध्ये आपण काय केलं तर आपण या दोन्ही संख्यांचे पाढे लिहून घेतले, त्या पाढ्यांमध्ये जो कॉमन आहे ती लिहिली आणि त्या कॉमन मधला सर्वात लहान म्हणजे आपलं उत्तर होता एलसीएम. दुसरी मेथड होती अवयव पद्धत किंवा प्राईम फॅक्टरायझेशन मेथड. या मेथडने सुद्धा आपण हे सूत्र आपल्या लक्षात जर असलं तर आपल्याला लिहिता येईल एलसीएम इज इक्वल टू कॉमन फॅक्टर्स इंटू नॉन कॉमन फॅक्टर्स. आणि लसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार. अशा ह्या सूत्राचा वापर करून आपण एलसीएम काढला. आणि तिसरी जी पद्धत होती जी आत्ताच पाहिली आपण ती म्हणजे व्हर्टिकल मेथड किंवा उभ्या मांडणीने आपण, ही मूळ अवयव पद्धतच आहे लक्षात घ्या. या ठिकाणी सुद्धा आपण मूळ अवयवच पाडलेले आहेत, परंतु ही जी मेथड आहे ती व्हर्टिकल आहे किंवा उभ्या पद्धतीने आपण अवयव पाडून पाहिलेले आहेत. पुढे अजून काही भाग आहेत तो पाहू. द HCF ऑफ ऑफ 2 consecutive even numbers is 2. आता या ठिकाणी सांगितलेलं आहे की 2 क्रमवार समसंख्यांचा मसावी 2 असतो. मी एखादं उदाहरण घेतो त्यासाठी. उदाहरणार्थ 14 आणि 16 यांचा जर आपल्याला मसावी विचारला. आता ह्या संख्या कशा आहेत तर एकामागे एक येणाऱ्या क्रमवार संख्या आहेत. 14 आणि 16 या दोन्ही संख्या एकामागे एक येतात आणि क्रमवार समसंख्या सांगितलेल्या आहेत. क्रमवार समसंख्या कन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर्स, त्यांचा जो आहे मसावी किंवा HCF जो आहे तो 2 येतो. म्हणून मी या ठिकाणी उदाहरणात म्हणू शकतो 14 आणि 16 यांचा मसावी किती येणार आहे 2. 14 आणि 16 यांचा मसावी किंवा HCF जो आहे तो येणार आहे 2. का तर ह्या संख्या एकामागे एक येणाऱ्या समसंख्या आहेत की ज्यांच्यामध्ये 2चा फरक असतो अशा संख्या, म्हणून यांचा आपण म्हणू शकतो की मसावी जो आहे 2 आहे. पुढे एक अजून उदाहरण. द एलसीएम ऑफ 2 consecutive इव्हन नंबर्स इज हाफ ऑफ देअर प्रोडक्ट. 2 क्रमवार समसंख्यांचा जो आहे लसावी त्यांच्या गुणाकाराच्या निम्मे असतो. आता ह्याच 2 संख्या घेतो मी, यांचा मला जर का लसावी काढायचा असेल किंवा मला यांचा एलसीएम काढायचा आहे तर मला काय करायला पाहिजे तर म्हणजे आपण सूत्राने तर सोडवणार आहोत किंवा आपल्या मेथडने जाणार आहोत, परंतु हे सेंटेन्स विचारले जातात ट्रू ऑर फॉल्स साठी विचारतील किंवा पर्यायांमध्ये बऱ्याच वेळा टाकले जातात असे प्रश्न की बरोबर आहे की चूक आहे ते शोधा. मग 2 क्रमवार समसंख्यांचा लसावी त्यांच्या गुणाकाराच्या निम्मे असतो. म्हणजे मला जर या ठिकाणी एलसीएम काढायचा असला किंवा लसावी काढायचा असला तर मी काय करायला पाहिजे 1/2 गुणिले 14 गुणिले 16. मी संख्या त्याच घेतलेल्या आहेत 14 आणि 16 यांचा लसावी. तर काय होईल मग बे 1 बे 16 आणि 8 चोक 32 आणि 8 आहे 8 आणि 3 11 112. अशा पद्धतीने आपण सहज शोधू शकतो की 2 क्रमवार समसंख्यांचा मसावी किती आणि लसावी किती. फॉर 2 consecutive odd numbers the HCF is 1. 2 क्रमवार विषम संख्यांचा मसावी 1 येतो. आता याचंही आपण एखादं उदाहरण पाहूया. उदाहरणातून समजून घ्या की 2 क्रमवार विषम संख्या आहेत, त्याच्या जागेवर लिहू शकतो मी 15 17. आता या 2 संख्या आहेत यांचा जर आपल्याला विचारला HCF तर आपण सहज सांगू शकतो की काय आहे तो 1 आहे. यांचा मसावी जो आहे तो येणार आहे 1, कारण या आहेत 2 क्रमवार विषम संख्या की ज्यांचा मसावी नेहमी 1 येतो. पुढे 9 17 19 25 27 अशा तुम्ही अनेक जोड्या लिहू शकता की त्या जोड्यांचा जो मसावी आहे किंवा HCF आहे तो येणार आहे 1. पुढे एक सेंटेन्स आहे अजून. फॉर टू consecutive ऑड नंबर्स द एलसीएम इज देअर प्रोडक्ट. 2 क्रमवार विषम संख्यांचा लसावी त्यांच्या गुणाकारा एवढा असतो. मग जर आपल्याला हेच उदाहरण जर आपल्याला दिलं की 15 व 17
यांचा आपल्याला विचारलेला आहे आता एलसीएम किंवा लसावी. तर आपल्याला काय करायला पाहिजे, तर या दोन्ही संख्यांचं निरीक्षण केलं तर या क्रमवार विषम आहेत किंवा कन्सिक्युटिव्ह ऑड नंबर्स आहेत. तर अशा वेळेस आपण त्यांचा फक्त गुणाकार म्हणजे 15 गुणिले 17 केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, त्यांचा एलसीएम किंवा लसावी मिळणार आहे. तर गुणाकार जर केला तर तो येईल 255. याचा अर्थ 15 व 17 यांचा लसावी आहे 255. पुढे अजून एक उदाहरण किंवा एक सेंटेन्स आहे ते समजून घेऊया. द HCF ऑफ 2 co-prime numbers is 1 and their LCM is their product. सेम ऑड नंबरच्या सारखंच आपल्याला या ठिकाणी नियम लावायचा आहे. जो नंबर आहे की दोन क्रमवार विषम संख्या त्याच प्रकारचा नियम आपल्याला दोन सहमूळ संख्यांच्या बाबतीत लावायचा आहे किंवा को प्राईम नंबर्सच्या बाबतीत लावायचा आहे. को प्राईम नंबर्स आपण पाहिलं, सहमूळ संख्यांचा अभ्यास आपण मागील काही भागांमध्ये केला आहे. त्याच्यामुळे आपल्याला सांगता येईल की एखादं 15 आणि 16 हे उदाहरण आहे को प्राईम नंबर्सचं. आता हे को प्राईम आहेत तर यांच्याबद्दल मला म्हणता येईल की यांचा HCF जो आहे, HCF किंवा मसावी काय येणार आहे यांचा 1. आणि जर यांचा आपल्याला विचारला LCM तर तो येणार लसावी, तर लसावी असणार आहे यांच्या गुणाकारा एवढा म्हणजे 15 आणि 16 यांचा गुणाकारा एवढा 15 7 90 आणि 15 1 15 आणि 9 24. अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की 240 हा 15 व 16 यांचा लसावी आहे. या टॉपिकमध्ये आलेले काही सूत्र आपण पाहूया. HCF इज द प्रोडक्ट ऑफ कॉमन प्राईम फॅक्टर्स. आपण लिहून घेतलेलं आहे की मसावी म्हणजे काय असतो तर सामायिक अवयवांचा गुणाकार. सामायिक अवयवांचा गुणाकार. दुसरा आहे LCM द प्रोडक्ट ऑफ कॉमन प्राईम फॅक्टर्स. कॉमन आणि नॉन कॉमन यांचा गुणाकार. द प्रोडक्ट ऑफ कॉमन प्राईम फॅक्टर्स इंटू द प्रोडक्ट ऑफ नॉन कॉमन प्राईम फॅक्टर्स. म्हणजे लसावी बद्दल म्हणूया की लसावी काय असतो तर सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार. आता या ठिकाणी मी सांगितलं तुम्हाला की सामायिक अवयवांचा गुणाकार हा शब्द काढून किंवा हे सेंटेन्स काढून आपण त्याच्या जागेवर काय लिहू शकतो मसावी. कारण सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजेच मसावी असतो. किंवा द प्रोडक्ट ऑफ कॉमन प्राईम फॅक्टर्स याच्या जागेवर आपण काय टाकू शकतो HCF. कारण द प्रोडक्ट ऑफ कॉमन प्राईम फॅक्टर्स म्हणजेच काय तर HCF आहे. इथे वरतीच आपण लिहिलेलं आहे द प्रोडक्ट ऑफ कॉमन प्राईम फॅक्टर्स म्हणजेच HCF आहे. तर याच्या जागेवर आपण HCF शब्द टाकून सुद्धा हे सूत्र पुढे कंटिन्यू करू शकतो. HCF इंटू LCM. आता हे सर्वात महत्वाचं सूत्र आहे. यावर आधारित भरपूर प्रश्न विचारले जातात. तर HCF इंटू LCM इज इक्वल टू फर्स्ट नंबर इंटू सेकंड नंबर. तर मसावी गुणिले लसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. आता या दोन पहिली संख्या आणि गुणिले दुसरी संख्या या दोन्ही जागेवर काय येऊ शकतं दोन संख्यांचा गुणाकार. काही ठिकाणी हा गुणाकार दिलेला असतो, दोन संख्यांचा गुणाकार देऊन दिलेला असतो. पहिली संख्या दुसरी संख्या असा उल्लेख नसतो. परंतु आपण समजून घ्यायचं की एक संख्या गुणिले दुसरी संख्या म्हणजेच काय तर दोन संख्यांचा गुणाकार आहे. आणि लसावी मसावी 1 2 3 4 या 4 पैकी 3 गोष्टी जर आपल्याला दिल्या
तर आपल्याला चौथी गोष्ट शोधता येते. आता या सूत्रामध्ये काय काय असतं, जर लसावी आपल्याला दिलेला नसेल म्हणजे लसावी काढायचा आहे तर हा मसावी दिलेला असेल थोडक्यात, मग मसावी ते गुणिले आहे तर इकडे आपण पाठवायचा म्हणजे तो होईल भागिले. म्हणजे एका सूत्रावरून आपल्याला मसावीही काढता येईल, लसावी, पहिली संख्या किंवा दुसरी संख्या यापैकी 3 गोष्टी दिल्यानंतर चौथी गोष्ट आपण सहज काढू शकतो. अशा प्रकारे आपण आज लसावी आणि मसावी किंवा HCF व LCM याबद्दल जी बेसिक माहिती आहे किंवा सुरुवातीची माहिती आहे ती पाहिली. पुढील भागामध्ये आपण यावर आधारित उदाहरणांचा सराव करूया. थँक्यू.